आजच सकाळी मी अपक्ष फॉर्म भरला आहे. जनतेचं प्रेम, जनतेचा आशीर्वाद आपण पाहत असाल तो माझ्या पाठीशी आहे आणि नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला या सगळ्या विजयीच्या पताका घेऊन असतील हे मी आवर्जून इथे सांगतो. लोकांचा डेव्हलपमेंट झाली पाहिजे, आपल्या प्रभागामध्ये लोकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, एवढाच माझा हेतू आहे. बस एक मिनिट थांबायचंय. सन्माननीय शिवाजी पारेकर बोलतो. आज या क्षणाला बोलताना काहीच भावूक झालेलो आहे, डोळ्यामधील अश्रू आलेले आहेत. कारण एका कार्यकर्त्यानं 5-10 वर्ष विभागात काम करायचं, लोकांच्या समस्या सोडवायच्या, ज्येष्ठांसाठी काम करायचं, महिलांसाठी काम करायचं, युवकांसाठी काम करायचं, अहोरात्र काम करत असताना पक्ष नेतृत्वाला आश्वासन द्यायचं आणि शेवटच्या क्षणाला बाजी पलटली आणि आपला एबी फॉर्म नाकारला गेला. याच्यासारखं दुःख कोणतं नाही. आज डोळ्यामध्ये अश्रू आहे. मंगेश माझा भाऊ आहे आणि भावावर संकट आलेलं आहे. निश्चित मित्रांनो, मुंबई डब्यावर असो, आमच्या डब्यावरचा एक मुलगा आहे दत्ताराम पांगारे, दादाला डबेवाले होते, माझे वडील डबेवाले, आजोबाई डबेवाले. आणि डबेवाल्याचा मुलगा जर महानगरपालिकेत जाणार असेल तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणता नाही. आज बघा, डबेवाल्यांनी हे आमच्या डबेवाल्याचं लेकरू तुमच्या पदरात टाकलेलं आहे. तुमची जिम्मेदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे. या मंगेश भाऊला तुम्हाला महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून पाठवायचं आहे. दडपण आणलं जाईल, धमक्या दिल्या जातील, पण मित्रांनो डरू नका, घाबरू नका आणि मंगेश भाऊच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही उतरा आणि मतदान करा आणि मंगेश भाऊला या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या नगरसेवक म्हणून निवडून पाठवा अशी तुम्हाला नम्र विनंती आहे. बघा, संघर्ष आहे, लढाई सोपी नाही. अपक्षाची लढाई थोडी खंबीर आहे, पण मला आशा आहे मंगेश भाऊ तुमचं काम बोलतंय, तुमचं काम गेलं 5-10 वर्ष मी पाहतोय. अत्यंत तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही काम नेलेलं आहे. तेच काम तुमच्यासाठी देव म्हणून पुढे उभं राहणार आहे. हे सगळं देव म्हणजे देव आहे, हे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मतदानाच्या दिवशी तुम्हाला आशीर्वाद देतील, मतदान करतील आणि प्रचंड बहुमतानं त्या 4 नंबरच्या विभागात तुम्हाला निवडून पाठवतील अशी आशा करतो. आपल्या शुभेच्छा देतो आणि विजयाची म्हणून घ्यायला मीच तुम्हाला पुन्हा येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. आशीर्वाद हा नक्कीच माझ्या पाठीशी कायम आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळेच एवढ्या वर्षात लहान मुलांपासून तर थोरांपर्यंत सगळ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलो. आता जे काय होईल ते होईल. आता आपल्याला लढायचंय, रडायचं नाहीये. आपण रडण्यासाठी मैदानात उतरलोच नाहीये. त्यामुळे आता लढायचं नाही, आपल्याला लढायचंय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणीही बघा रडून काही होणार नाहीये. आपण ज्या क्षेत्रामध्ये आलोय त्या क्षेत्रामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हिंमत हारायची नाहीये. एवढे युवा सैनिक, एवढे ज्येष्ठ, एवढे लहान सगळेच आपल्या पाठीशी आहेत. मग आपण घाबरायचं कशाला? बरोबर की नाही? त्याच्यामुळे महिला वर्गांना मी सांगतो की बिलकुल घाबरू नका, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी, एवढं लक्षात ठेवा. लोकांना उत्तरं द्यायची आहेत त्यांना आता आपण 16 तारखेला द्यायची. तोपर्यंत कोणी अग्रेसिव्ह व्हायचं नाहीये. पूर्ण इलेक्शन हे 15 दिवस शांततेत पार पाडायचंय. कोणीही कुठे दादागिरी करायची नाहीये, कोणीही कुठे जास्त पटेली करायची नाहीये. बरोबर की नाही? त्याच्यामुळे प्रत्येक गल्ली बोळात जातानी एक शांततेत मंगेश भाऊंचा चेहरा तुम्हाला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायचा. तुम्ही तो पोहोचवलेला आहे, फक्त आता येणारं चिन्ह तुम्हाला ते घराघरापर्यंत पोहोचवायचं. आलं का लक्षात? त्याच्यामुळे कोणीही जास्त अग्रेसिव्ह व्हायचं नाहीये, कोणीही फेसबुकवर वाकड्या तिकड्या कमेंट टाकायच्या नाहीयेत, आपल्याला कोणाच्या कमेंटला उत्तरं देत बसायची नाहीयेत. आपल्याला फक्त आपलं कॅम्पेन जे आहे ते 15 दिवसाचं ते चालू ठेवायचं आहे. फक्त 15 दिवस आपल्याला मेहनत करायची आहे. तर रेडी आहात ना सगळे? तुमच्यासाठी 10 वर्ष रात्रंदिवस मेहनत केली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त 15 दिवस, आत्ताचा सुरुवातीपासून तर 15 तारखेपर्यंत आपल्या आजूबाजूच्या गल्ली बोळात सगळीकडे जावा. मला वाटते 3 तारखेला आपल्याला चिन्ह मिळेल आणि 100% आपलं चिन्ह आपण सगळ्यात पहिला 4 नंबरचा फॉर्म आपण जाऊन तिथे सकाळी भरलेला आहे. त्याच्यामुळे अजून 4 नंबरचा फॉर्म भरण्याची कोणाची हिंमत झालेली नाहीये.
कशी होणार आणि आता कसे फिरतील आता मला प्रश्नचिन्ह पडलंय. पण आलेल्यांना योग्य उत्तर देणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांनी काळजी घ्या. मी फक्त एवढंच सांगेल की कोणीही जास्त अग्रेसिव्ह व्हायचं नाहीये. आपल्याला हे इलेक्शन जिंकायचंय आणि खरोखर तुम्हाला वाटतंय की तुमचा भाऊ इलेक्शन जिंकला पाहिजे तर तुम्ही शांततेने हे इलेक्शन पार पाडायचंय. कोणीही जास्त हल्लाबुल्ला कुठेच काही मगजमारी करायची नाहीये. कारण तुम्ही सगळे सैनिक हे माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, तेवढं लक्षात ठेवा. एकही व्यक्ती तिथे शब्द मी नक्की देईन, तुमच्या केसांना धक्का लागणार नाही. हा भाऊच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. फक्त राहिलेले 15 दिवस आपल्याला रात्रंदिवस प्रचंड मेहनत करायची. मी तर म्हणेल कोणीच झोपायचं नाही 15 दिवस. काय फरक पडतो 15 दिवस जायचंय, नंतर 15 दिवस जागल्यानंतर पुढच्या 5 वर्ष झोप नाही तर मी तुम्हाला शब्द देतो